बोलायला कोण नाही असं समजू नकोस. त्या डॉक्टरच्या मिठीत काय करत होतीस ग तू? अहो आई, काय बोलताय तुम्ही? तुमच्या मनात तरी कसं आलं असं माझ्याबद्दल? माझी मनस्थिती थोडी ठीक नव्हती, मनाने थोडी खचले होते मी, म्हणून ते मला फक्त धीर देत होते. खोटं बोलू नकोस. माझं केस हे पांढरं झाल्या ते उगाच झालं नाहीत. मला सगळं कळतंय. कुणाच्या मनात काय शिजतंय, कुणाचे काय उद्योग चालू आहेत. नवरा गेल्यावर असं वागायला तुला लाज कशी वाटली नाही ग? आई, वाटेल ते बोलू नका. आपण कुणावर कसले आरोप करतोय निदान याचं तरी भान ठेवा. काय चाललंय तुमचं? का भांडताय तुम्ही? ही तुझी आई? काय केलं आईने? तुझी आई काय केलंस तू? नाही ग, मला काय आठवत नाही. आजी, विसरलीस ना? किती वेळा सांगितलं स्वतःची काळजी घे, जास्त डोक्याला ताण नको देऊस, आणि हिच्याकडे तर मुळीच लक्ष देऊ नकोस. तू चल, तुझ्या गोळ्या देते मी. मम्मी, ह्यात बघ नारळ आहे ती, इकडं पोहे आहेत, आणि अजून कसली तरी डाळ आहे ती दोन्ही. आता मला काय माहित नाही. ह्या पिशवीत काय शिनू? त्याच्यात रवा आहे, डाळ आहे आणि शेंगदाणा येते. हा, आणि मम्मी बघ डबा आहे तेलाचा आणि तांदूळ, हे माहिती तुला? अरे वय वय, दबा नक्की किती काय करताय? मला कळू तरी दे कशात काय आहे ते. मी बघते नंतर कशात काय आहे ती. टोन्या, तू मावशीला सामान ते मिळालेच. वाड्यात कोणता कार्यक्रम आहे का? अगं तुला माहित नाही वय? अगं आमच्या दीदीचं लगीन आहे, लगीन. हाय का बया, सगळ्या गावाला कळलं आणि हिला अजून कळलं नाही वय? सॉरी, खरंच माहित नव्हतं मला. कुठे डिंपल? तिचं अभिनंदन करायला पाहिजे. ती असेल हितच कुठतर लग्नाच्या तयारीत. काय हाय, लई कामं पडलेत, लई धावपळ चालली बघा आमची. लग्न कधी आहे आणि नवरा मुलगा कोण आहे? काय झालं? या बया, तुला खरंच माहित नाही? नाही. अगं आमच्या दीदीचं माझ्या दाजींवर लगीन होणार रे. टोन्या, अरे तिला काय कळणार आहे तू कुणाला दाजी म्हणतोयस ती? अगं आपले ती डॉक्टर आहेत ना, त्यांच्या संग लगीन ठरलंय डिंपलचं. काय? आपले डॉक्टर? वय डॉक्टर, आज लईच खुश दिसताय तुम्ही. हो, आता तुझ्याशी लग्न करायचंय म्हणजे खुश तर पाहिजेच ना. काय? माझ्याशी लगीन करणार आहे म्हणून तुम्ही खुश आहे? शक्यच नाही. उगाच मला येड्यात काढू नका. तुम्ही एवढे शांत कसं काय? म्हणजे तुमच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजतंय. काय चाललंय नक्की तुमच्या डोक्यात? खरं सांगा. डिंपल, तू कुठल्या गोष्टींवरती पोचतेस? अगं आता आपलं लग्न ठरलंय, तू मेहंदी काढली पाहिजे, शॉपिंगला गेली पाहिजेस, पार्लर मध्ये गेली पाहिजेस. इकडे लक्ष दे. मला फालतू प्रश्न विचारण्यात कुठे वेळ घालवतेस? डॉक्टर, प्रश्न विचारण्यासाठी ना तुम्ही मला मजबूर करताय. तुम्ही त्या पेपरांवर सही घेऊन गेलात ना, सांगितले ते कसले पेपर आहे, आणि तुम्ही मला काहीतरी सरप्राईज पण देणार होते, ते पण दिलं नाही. आणि गावाबाहेर तुम्ही वकिलाला का भेटले? तुला कसं कळलं? डॉक्टर, मी तुम्हाला आधीच सांगितलंय ना, डिंपल को सिंपल नाही समजणे का. या पार्टनर आहे तुमची, मग तुम्ही कुठं जाताय, काय करताय, ह्या सगळ्या गोष्टींवर माझं लक्ष असतं. आणि हा फालतू आगाऊपणा करायला तुला कोणी सांगितलं? आणि तुम्ही आगाऊपणा करता तेव्हा? तुम्ही जर मला प्रामाणिकपणे सगळं सांगितलं तर मी का तुमच्यावर लक्ष ठेवी? डॉक्टर, मी तुम्हाला आधीच सांगितलं, माझ्या म्हणण्याप्रमाणे वागलात तर यात आपल्या दोघांचा फायदा आहे. पण जर का मला फसवलं तर तुमच्या विरोधात माझ्याकडे ढीगभर पुरावे. तुम्हाला झलक दाखवू? हे बघ.
हे असं आहे तुझं लहान मुलांसारखं. चॉकलेट दे नाही तर मम्मीला नाव सांगते. अगं मी तुला सरप्राईज काय हे सांगणार होतो, पण योग्य वेळ आल्यानंतर. पण नाही, तुला दम धीरच नाहीये. ऐकायचं तुला सरप्राईज काय? हे त्या मधूच्या जमिनीचं कागदपत्र, ते गुंड बळकायला निघालो ती सगळी जमीन मी तुझ्या नावे केली. शपथ डॉक्टर, तुम्ही ही करोडोची जमीन माझ्या नावावर केली आहे. हो. डॉक्टर, मला नव्हतं वाटलं तुम्ही एवढं भारी गिफ्ट द्याल मला. आता मस्त ही करोडोची जमीन मी विकणार आणि मस्त हिंदी पिक्चर काढणार. आता हवेतून डायरेक्ट जमिनीवर ये. ही जमीन मी तुझ्या नावे केली आहे, म्हणजे ते गुंड तुझ्या मागे लागणार. समजा उद्या मधुला आणि सोनूला काही झालं, काही बरं वाईट झालं, तर सगळ्यात पहिला संशय तुझ्यावर येणार. कारण हा जमिनीचा वाद ऑलरेडी पोलीस स्टेशन पर्यंत गेलाय. पोलिसांचा पहिला संशय तुझ्यावर, मग पोलीस तुला बेड्या ठोकतील. काय? हा, आता तूच सांग, तू मला अडकवणार? कोण आहे ही बाई आणि इथे काय करते? हे सगळं काय आहे आई? मी तुला हजारदा सांगून झालं तरी तू तेच करतेस. मला नाही करायचंय लग्न. तुम्ही निघून जा आता, घरातून निघून जा. सोनू, किती उद्धट आहे हो तुमची मुलगी. मोठ्यांशी कसं बोलायचं, कसं वागायचं हेही कळत नाहीये तिला. सोनू काय चाललंय तुझं? माफी मागा ती त्यांची. तुम्ही निघा. तुम्हाला आता सांगितलं ना, निघा इथून. जाते. असंही मला इथे थांबण्याची अजिबात इच्छा नाहीये. असल्या मुलीला स्थळ बघण्यापेक्षा मी दुसरी स्थळं बघेन. त्या मुलांच्या आयुष्याची बर्बादी नाही करायची मला. अहो असं करू नका. ऐका माझं. अहो ऐका माझं. सोनू, आता झालाय तुझा. तू स्वतःला कोण समजतेस का? आणि तुला काय वाटलं तू असा तमाशा करशील आणि तुझा लग्नाचा विषय सोडून देईन मी? अजिबात तसं होणार नाही. लावा. तुम्ही सगळे मिळून ना माझ्या आयुष्याची वाट लावा. इथे माझ्या मनाचं कोणाला काहीच पडलेलं नाहीये. कोण मी? नाही बे, मी कशाला कुणाला हुडकू? नाही, पण ते मेकअप न करता तुम्ही बाहेर आलाय म्हणजे लय महत्वाचं काम असणं. आता तुमच्यासाठी एकच काम महत्वाचं आहे. मी डॉक्टरांबद्दल असं का म्हणली हे जाणून घ्यायचंय ना तुम्हाला? नाही नाही नाही, असं काय नाही. हे बघ बाया, तुला सांगायचं असलं तर सांग, नाही तर नग सांगू. मी कुणाच्या आद्यात मध्यात पडत नसते. माझं कसं असतं, मी बरीन, माझं काम बरं. राहिलं नाही सांगत. ए थांब थांब थांब. बया, एवढीशी पोर हाय, पण कसलं भारी डोकं आहे ग तुझं. लय हुशार दिसती. मला सांग ना, काय म्हणत होती ग तू त्या डॉक्टर बद्दल? आता कसं डायरेक्ट विचारलं तुम्ही? नाहीतर बाय मला अजिबात आवडत नाही टाकाला जाऊन भांडेला पोवायला. आता सांगतीस का नाही बाया? लवकर सांग ना. काय ग, का म्हणत होती तू असं की त्या डॉक्टरचं डिंपलशी लगीन व्हायला नको म्हणून? अगदी डॉक्टर लय बदमाश आहे म्हणून. बदमाश नाही, महाबदमाश माणूस आहे तो. मला सांगते, रंगपंचमी दिवशी. चिनू, काय चाललंय तुझं? हा, इथं कशासाठी येतेस? अशा खोट्या गोष्टी इकडच्या तिकडे केल्या ना तर वाड्यात येणं बंद करेल तुझं. जा पार्लर मध्ये जाऊन बस. बसती, पण बारक्या पोरीवर एवढं मोठं ना वरडत्यास. तुला काय वाटतं का? मला कधीतरी वाटतं तू आणि डॉक्टर सारख्याला वारकच आहे. तू जाणारच का इथनं, का तुझं येणं बंद करू? जाती. आत्या, तुला काही कामधाम आहेत का नाही ग, जी तिची बडबड ऐकत बसल्या? अगं, एक नंबरची बाताडी आहे ती. आळीच आजगर करून सांगायची तिला सवय. आणि तुला पण कुचाळक्या करायला पाहिजेच म्हणा. ए डिंपे, तोंड सांभाळून बोला. मला काय घेणं देणं नाही कुणाचं. मी कुणाच्या आद्यात मध्यात पडत नसते. माझं कसं असतं, मी बरीन, माझं काम बरं. हो, मग कधीतरी घरातली पण कामं करत जा ना. सोनूला मी खोटारडा वाटतो. मी तुमच्यापासून आणि सोनूपासून एक गोष्ट लपवून ठेवली आहे. माझं लग्न ठरलंय. मी तुम्हाला, या कुटुंबाला आपली माणसं समजतो, पण तरीही एवढी मोठी गोष्ट मी तुमच्यापासून लपवली. पण डॉक्टर, यात वाईट वाटून घेण्यासारखं काय आहे? आणि तुमचं लग्न ठरलंय, त्यात लपवण्यासारखं तरी काय आहे? लपवण्यासारखं आहे, कारण हे लग्न माझ्या इच्छेविरुद्ध होत आहे. काय? कोण करते तुमच्यावर ही बळजबरी?
आणि असं काय झालंय की तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध हे सगळं करावं लागतंय? परिस्थिती, माझ्या मनाचा हळवेपणा, दुसरं काय. तुम्हाला माहिती ना मधु मॅडम, समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर दुःख मला बघवत नाही. समोरच्या माणसाला जर का त्रास होत असेल तर त्याच्यात दुप्पट त्रास मला होतो. आमच्या वाड्यातले बाबूदादा, त्यांची तब्येत खूप खराब आहे. मरण्याआधी त्यांनी एक शेवटची इच्छा व्यक्त केली, त्यांच्या मुलीचं म्हणजे टिंपलचं लग्न माझ्यासोबत व्हावं. मी सुरुवातीला खूप नकार दिला, पण परिस्थिती अशी काही निर्माण झाली की मला होकार देण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नव्हता. मी खूप हळवा आहे हो, म्हणून मला होकार द्यावा लागला. मधु मॅडम, आता मला कळत नाही मी काय करू. डॉक्टर प्लीज, तुम्ही रडू नका. तुम्हाला असं खचलेलं पाहायची सवय नाही हो. तुमच्यासारखी माणसं फार कमी असतात या जगात. तुम्ही किती इतरांच्या मनाचा विचार करता. खरंच तुम्ही देव माणूस आहात. कसला देव माणूस आणि कसलं काय. लोक खचतात, माझ्याकडे येतात, मी त्यांना आधार देतो, माझा खांदा देतो, पण माझं काय. ती पण एक माणूस आहे, मलाही त्रास होतो. मलाही वाटतच ना मधु मॅडम, कोणीतरी मला खांदा द्यावा, कोणाच्या तरी खुशीत खूप खूप रडावं, पण माझं असं कुणीच नाहीये. असं म्हणू नका डॉक्टर. तुम्ही आम्हाला तुमच्या कुटुंबातलेच मानता ना. अहो, आम्ही तुमच्या घरातलेच आहोत. याचाच तर त्रास होतोय मधु मॅडम. एवढी मोठी गोष्ट लपवली. सोनूला तुम्हाला काय वाटेल याचा काहीच विचार नाही केला. मला खरंच माफ करा, माझ्याकडे खूप मोठी चूक झाली. असं काही नाही डॉक्टर. तुम्ही विनाकारण त्रास करून घेऊ नका. आमच्या मनात तुमच्याविषयी कसलाच आणि कुठलाच गैरसमज नाहीये. मला तुझ्या हातचं काही खायचं नाही. नालायक बाई आहेस तू. आई नका हो असं बोलू. खूप त्रास होतोय. मी असं काहीच चुकीचं केलेलं नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. खोटं बोलू नकोस. मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. माझ्या मुलाच्या माघारी असले उद्योग करशील असं वाटलं नव्हतं. आज माझा सुधीर असता तर तुला सुतासारखी सरळ केली असती. अगं, ह्या वयात तुझी असली थेर. मला किळस वाटते ग तुझ्याकडे बघून. किळस. आई, तुमचा एक एक शब्द माझ्या काळजाला चटके देतोय. असले आरोप माझ्यावर करू नका हो. या घराला, यांना वाईट वाटेल, माझी किळस वाटेल असं मी काहीच केलेलं नाहीये. खरंच मी काहीच केलेलं नाहीये. अहो आई, सोनू घरात आहे, निदान तिच्या समोर तरी असले आरोप माझ्यावर करू नका. याचा विचार तू करायला पाहिजे होतास. बाहेर शेण खाताना, ही असली लपडी करताना सोनूचा विचार आला नाही तुझ्या मनात. तिला कुठे बाहेर जाऊ देत नाहीस, तिच्यावर सतत संशय घेतेस. आणि तू काय करतेस? सोनूवर लक्ष ठेवण्यापेक्षा, तिच्यावर संशय घेण्यापेक्षा तुझ्यावर लक्ष ठेवायला पाहिजे होता. म्हणजे अशी वेळ आली नसती. आजी, काय झालंय? तू आईवर एवढी का ओरडतेस? तुझ्या आईलाच विचार. थांब, बघतोस तुझ्याकडे. तिच्यासाठी आधी पॅन्ट घालूया जा. अगं तू जा ना ग इथनं. मी का जाऊ? मला लाज वाटती. तुला नीट कळत नाही का टावेल लावून फिरायला? अगं लावला होता टावेल, पण कुठं पडलं मला काय माहित. अगं पण तू इथनं जा ना, नाही तर मम्मीला नाव सांगी ना. ए मम्मी, या मम्मी लवकर बाहेर या. ही बघ काय करती. जाईना झाली इथनं. तू जा ना ग माझी बाय. जाते, लगेच रडू नको. टावेल कसा निसटला काय माहित. ए मम्मी, टावेल नाही तर पॅन्ट घेऊन लवकर या. किती वेळ असं बसायचं. अरे टोन्या, हो काय काय लागतंय? मंगलताई कुठं आहेत? असं ना, जाऊ बघा जा. जा आज जाऊन सांग, गुरुजी आलेत, लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे. तुम्हीच जाऊन सांगा, मी इथं बाहेर उभा आहे. मला टावेल नाही तर पॅन्ट आणून दे म्हणून. तुम्ही इथे
जे काय असेल ना ते माझ्या समोर बोलायचं, नाही तर मुडदाच बसवीन तुमचा. ही सागरिका पाटील कोण रे? ही असली काहीतरी लपडी करत असतो हे डॉक्टर. म्हणून मंगले तुला मी म्हणते, या डॉक्टरच्या नादी नग लागूस. मी डिंपीसाठी चांगलं स्थळ शोधून आणते म्हणून. ही सागरिका पाटील काय भानगडे रे? आणि हिला कुठं शोधायची? आओ आओ, सागरिका पाटील म्हणजे माझी बहीण. ही त्याच्या बहिणीच्या नाव का जमीन केली? तिचा काय संबंध? मी तुम्हाला सांगतो सगळं. बाजूला जाऊन बोलायचं का आपण? बाजूला नाही, हित्तच बोलायचं. हो, काय बोलताय तुम्ही? या गावात मी लोकांची सेवा करण्यासाठी आलोय. गावातले सगळे मला देव माणूस म्हणतात. आणि झालं का मुडद्याचं भाषण सुरू? हे असंच सगळ्यांना सांगून गंडावतो या. मंगलताई, माझी दक्षिणा. हे बघा, तुमचं आता लग्न ठरलेलं आहे. जोमानं तयारीला लागा. अरे वा, गोंधळही बोलवलेत. कार्यक्रम सुंदर झाला पाहिजे. हा, आम्ही गोंधळ वाटलो का? मग आचार्य आहात का? ते केस तेवढे कापून घ्या. हा, जेवणात सापडतात नंतर. सरा. हे सगळे काय चालले रे? आणि तुझा काय प्लॅन आहे? अहो, काय बोलताय तुम्ही? आणि कुठला प्लॅन? बस कर तुझी नाटकं. काय चाललंय तुझ्या डोक्यात? आम्हाला येडं बनवू नको. अहो काय करता? सोडा त्यांना. अहो सोडा ना डॉक्टरच. मी आम्ही पोलिसांना बोलू बरं का. सोडा की. मागं व्हायचं. जगायचं असेल तर मागं व्हायचं. सगळं सांगतो. हे बघा, रागाच्या भरात काही चुकीचं पाऊल उचलू नका. शांत व्हा, थंड डोक्याने विचार करा. हे एकदा लग्न होऊन जाऊ द्या. तुमचं काम झालेलं असेल. हो, यांची तब्येत बघा. यांची शेवटची इच्छा त्यांच्या मुलीचं लग्न व्हावं म्हणून हे सगळं चाललंय. होय, डॉक्टर खरं बोलतात. मंगलदेशा, तुम्हाला तर ठाऊक आहे, माझ्या समोरच्या माणसाला जर का त्रास होत असेल तर त्याच्या दुप्पट त्रास मला होतो. या गावात मी लोकांची सेवा करण्यासाठी आलोय. म्हणून तर गावातले सगळे मला देव माणूस म्हणतात. अरे मुडद्या, जरा वेगळं काहीतरी बोल की. मंगलदेशा, ते जे गुंड आले होते ते मधू मॅडमला धमकावत होते. त्यांची जमीन बळकवण्याचा प्रयत्न करत होते कमी किमतीत. त्यांना होणारा त्रास मला बघवला नाही, म्हणून मी त्यांच्याकडून ती जमीन विकत घेण्याचा निर्णय घेतला, जास्त पैसे देऊन. तुम्हाला तर माहितीये, मला कुठलाच मोह नाहीये, कुठलाच स्वार्थ नाहीये. असंही डिंपल सोबत माझं लग्न ठरलं होतं, म्हणून लग्नाची भेट म्हणून ती जमीन तिच्या नावावर केली मी. मंगलताई, तर तुम्हीच मला सांगा, या सगळ्यात माझं काय चुकलं? मी मनानं खूप चांगला आहे, खूप हळवा आहे, हे माझं चुकलं? मधू मॅडमची मदत केली, हे माझं चुकलं? की लग्नाची भेट म्हणून जमीन डिंपलच्या नावावर केली, हे माझं चुकलं? नाही, तुमचं काय बी चुकलं नाही. बघितलं का, गावातली उगाच समधी त्यांना देव माणूस म्हणत नाहीत, आणि ती मधू मॅडमची मदत करायची होती म्हणून केलं हे समजा डॉक्टरांनी. आणि लग्न आधीच एवढी किमती जमीन माझ्या लेकीच्या नावावर केली. आजकाल कोणी करताय का एवढं? आणि आता परत जर कोणी डॉक्टरांबद्दल काय बोललं तर मग मी हाय, तुम्ही हाय. बया आहे, डॉक्टर जे काय बोलत होता ते समजा खरं असेल का? अगं कशाचं खरं? हे मुडदा आहे ना, सगळ्या खोट्या गोष्टी रचून लोकांनी भुलवितो आणि ती बी भुलतात.
त्या किरडीचा मोडला बांबू लवकर, त्यांच्या पालखीचा निघाला धूर, त्यांच्या कणगीला पडली भोक, त्याच्या नॉनसेन्सचं झालं वाटुळ त्याच्या. बया आहे, तुझ्या शिव्या ऐकून ऐकून ना मला लई भूक लागली. तू शिव्या देत बस, मी घरात बघते काय खायला आहे का. सोनू, सोनू, काय आहे? आजीला गोळ्या दे. आजी, हे घे गोळ्या. आणि तू नको इतरांमुळे स्वतःला त्रास करून घेऊ, नाहीतर काही माणसांना फक्त दुसऱ्यांना त्रासच देतायत तू. आजी, तुम्ही दोघी बोलत नाही आहात. एवढं कशावरून भांडण झालंय तुमच्यात? मी पहिल्यांदा तुला आईवर एवढं चिडलेलं पाहिलं. असं काय केलंय ग आईने? मला तुझ्या आईचा लई राग आलाय. अगं हो, पण का? काय केलं तिनं? नाही, मला काय आठवे ना, विसरलो मी. आजी काय, तू महत्वाच्याच वेळी सगळं विसरतेस. असू दे आता, तू चल खोलीत आराम कर. मधू, काय झालं आई? अगं, पर पुरुषाला घरात घेऊन त्याच्या सोबत रंग उधळताना जनाची नाही मनाची तरी लाज बाळगायची होतीस. सोनू, एवढ्या रात्री बॅग घेऊन तू इथे काय करतेस? मी घरातून पळून आलीये. काय? तुम्ही चला ना लवकर, आपण पळून चाललोय. तुम्ही लग्न नाही हं करायचं. मला तुमच्याशिवाय नाही राहायला जमत आहे. मला तुम्ही हवेत. मला तुमच्या सोबत आयुष्य काढायचंय. चला ना लवकर, चला ना. सोनू अगं, असं कसं पळून जायचं? घाई गडबडीमध्ये निर्णय घेणं बरं नाहीये. मी पूर्ण विचार करून निर्णय घेतलाय डॉक्टर. हे बघ सोनू, तुझ्या घरी आजी आहे, आई आहे. त्यांना जर कळलं आपण पळून गेलो तर त्यांना किती मोठा धक्का बसेल. तू एकटी घरी आहेस ना, तुझ्या पाठीमागे त्यांची कोण काळजी घेणार आहे? तुम्हाला त्यांची काळजी वाटते, माझं काहीच वाटत नाहीये ना. मला काही ऐकायचं नाहीये. तुम्ही तर तयार झालेलात पळून जायला, आता काय झालं? सोनू, बरं चल, एक वेळ मी मान्य करतो, आपण जाऊयात पळून. पण जायचं कुठे ते मला नाही माहिती. रस्ता मिळेल तिथे जाऊ, पण मला तुमच्या सोबतच राहायचंय. मी तुमचं लग्न नाही होऊ देणार. सोनू, हे बघ, असा वेडेपणा करू नकोस. तू जे मला काही करायला सांगतेस ना, ते अत्यंत चुकीचं आहे. तुझ्या आईला, वाड्यातल्या माणसांना, गावातल्या माणसांना काय वाटेल मी पळून गेलो तर? लोक काय म्हणतील अगं? मला नाही माहिती लोक काय म्हणतील. मला एवढंच माहितीये की मला आयुष्यभर तुमच्या सोबत राहायचंय. मी बॅग भरून आणलीये, माझ्या मनाची पूर्ण तयारी झालीये डॉक्टर. तुमच्या सोबत पळून जायचं ठरलंय माझं. आणि तुम्ही आता हे लग्न मोडणार आहात आणि आपण आजच्या रात्रीच पळून जातोय. यामुळे आता काही झालं ना तर मी माझ्या निर्णयावरून मागे हटणार नाही. तुम्ही हे लग्न मोडताय डॉक्टर. आपण आज रात्रीच पळून जातोय आणि यात आता कुठचाच बदल होणार नाहीये. मग झालं तर माझ्या मनात कायम तुझ्याविषयी प्रेमच असणार आहे. पण अशा प्रेमाचा काय उपयोग डॉक्टर? मला तुमच्या सोबत राहायचंय. मला नाही जमत आहे तुमच्याशिवाय राहायला. आणि माझा आता निर्णय झालाय, मी आता याच्यात काहीच बदल करणार नाहीये. बरं, ठीक आहे, ठीक आहे, नको बदलूस. पण घाई गडबडीमध्ये निर्णय घेतला तर खूप चुकीचं होईल. आपल्या हाती काहीच लागणार नाही. मला थोडा वेळ दे. मी या लग्नावर काहीतरी विचार करतो, काहीतरी प्लॅनिंग करतो. आणि असंही आता आपल्याला डिंपलने बघितलंय, त्यामुळे हे कोणालाही न कळू दे तर मला करावं लागेल. त्यासाठी वेळ लागेल मला थोडा. मला आता असं वाटतं तू घरी जा,
योग्य वेळ आली की मी बोलतो तुझ्याशी. डॉक्टर, तुम्ही मला फसवणार तर नाही ना? विश्वास ठेव माझ्यावर. तू आता घरी जा, आपण नंतर बोलूया. चल मी तुला सोडायला येतो. चल. सोनू, सोनू, बाथरूम मध्ये आहेस का सोनू? सोनू, डॉक्टरांनी तुला आता समजवलं असेल ना चांगल्या प्रकारे? मग आता इथून पुढे वाड्यात अजिबात यायचं नाही, समजलं? ओ, तुम्ही कुठे चाललाय? तिला सोडायला. का? लहान आहे ती. पळून जाताना घरातनं एकटीच आली होती नाही तर मग आता परत घरी जायला एकटीनं काय होतंय? डिंपल, तिची मानसिक स्थिती नीट नाहीये, चित्त थाऱ्यावर नाहीये तिचं. तिचं काही झालं, टेन्शन मध्ये स्वतःला तिने काही केलं तर हे प्रकरण आपल्यावर शेकेल. आपल्यावर? आपल्यावर नाही, तुमच्यावर. एवढं कळतंय ना, म्हणूनच तिला सोडायला चाललंय. नाही, मला नाही तुमच्यावर विश्वास. तुम्ही जर तिला काही केलं तर? डिंपल, मी जर का सोडायला नाही गेलो आणि तिचं काही झालं तर त्याची जबाबदारी तू घेणार आहेस का? या का घेऊ? म्हणूनच मी चाललो सोडायला. नाही, मी आता तुमच्या संग येणार. मला नाही तुमच्यावर विश्वास. डॉक्टर, डॉक्टर, काय झालं सोनू? डॉक्टर, तुम्ही आईला आजच का व्यवहाराचे पैसे आणून दिलेत? म्हणजे? मला माहितीये तुम्ही मुद्दाम करताय ना माझ्यापासून लांब जाण्यासाठी. तुम्ही आज व्यवहार संपवलात म्हणजे आता तुम्ही परत कधीच घरी येणार नाही, असंच ना? वेडी आहेस का तू? तुझ्यापासून लांब जाण्याचा विचारही मनात आणू शकत नाही मी. अगं, तुझ्या आईला पैसे दिले कारण पैशांची तिला खूप गरज होती म्हणून. मला न भेटताच का निघून चाललेला? अगं, असं काहीही नाहीये. हो ना? मग मला सांग, आपण पळून कधी जातोय? डॉक्टर, बोला ना. सोनू, मी तुझ्यासोबत आत्ताही पळून जायला तयार आहे. माझी इच्छा असूनही मी नाही असं करू शकत. मला सांग, आपण राहणार कुठे, खाणार काय, पिणार काय, कुठे जाणार? या सगळ्या गोष्टींसाठी पैसे नको. माझ्याकडे जे काही थोडेफार पैसे होते ते आत्ताच तुझ्या आईला दिलेत. माझ्याकडे खरंच पैसे नाही येत. अगं, मी जर का तुला सुखी नाही ठेवू शकलो, तुला आनंदी नाही ठेवू शकलो, माझ्यामुळे जर का तुझी फरफट होणार असेल तर ते मला नाही आवडणार. सोनू, या सगळ्या गोष्टींसाठी पैसे हवे आणि ते माझ्याकडे नाहीयेत. मला काय करू खरंच कळत नाहीये. डॉक्टर, फक्त पैशाचाच प्रश्न आहे ना? हे बघा, समजा त्याची अरेंजमेंट झाली तर आपण पळून जाऊ शकतो ना? हो, का नाही? अगं, मग तर कसलीच अडचण येणार नाही. मग तुम्ही अजिबात काळजी करू नका, पैशाची अरेंजमेंट मी करते. सोनू, तू एवढे पैसे कुठून आणणार आहेस? कोणाला सांगू नका. तुम्ही आत्ताच्या आईला पैसे दिलेत ना, ते तसेही माझेच आहेत आणि ती तसे ते माझ्या लग्नासाठीच वापरणार, हे माहिती आहे मला. सोनू, म्हणजे तू तुझ्या घरात चोरी करणार आहेस? आपलेच पैसे खर्च करण्याला चोरी नाही म्हणत. मला माहितीये की ती माझ्या लग्नासाठी वापरणार आहे पैसे, आणि तसे आपण पळून जाऊन लग्नच करणार आहोत ना. ती गोडच सोनू तू. म्हणूनच तू मला खूप आवडते. ठरलं तर मग आता आपण पळून जाऊन लग्न करायचं. हीच फायनल करू. वय
इथं आमचा मानपान ठेवायचा नव्हता तर कशाला थांबवलंय ग? तुला कोणी थांबवलंय ग? जाकी निघून. ए मुर्द्या, तू का बस, तुला विचारलंय का? अक्का ही बघा, ही साडी तुम्हाला खोलून दिसेल बघा. नग मला नका ही साडी. ओ दादा, ही साडी केवढ्याची आहे? ही 1,500ला. आणि ही साडी केवढ्याची आहे मंगलीच्या हातातली? ही 3,000ची. 3,000? आण मंगली ती साडी. राहू दे, मला राहू दे. आता तुझं मन बी मोडायला नग, भारी आहे साडी, राहू दे. अयो 3,000ची? आत्या, अगं साडी बघून घेतीस का पैसे बघून घेतीस ग? तुला काय करायचंय? आत्या, अगो ही बघ, ही 5,000ची. 5,000ची. हा, ही घे. काय 5,000ची? अगो बया, किती भारी दिसते ना. भारी भारी. 150ची हे. काय 150ची? उचलावले त्यानं. आज तर माझ्या नातीला पळवून घेऊन गेलाय तो. मी त्याला माफ करणार नाही. मी त्याला पोलिसांच्या ताब्यात देणार. अरे काय चाललंय आजी? काय बोलते? अरे माझी नात कुठे सांग? माझी नात कुठे सांग? सांग, नाही तर तुझा मुर्दा पाडीन बघ. तुझा जीव घे ना. आत्ताच्या आत्ता तिला इथं बोलव. कुठं लपून ठेवलीस रे तिला? आजी काय बोलताय तुम्ही? तुम्ही गोळ्या घेतल्या नाहीत वाटतं आज. आजी, अगं तू इथे काय करतेस? मी तुला घरभर आणि गावभर शोधत होते. अगं पण तू तिकडनं कुठं आलीस? तू ह्याच्या सोबत होतीस ना? अगं काही काय बोलतेस? मी घरी होते, झोपले होते. तू घरात दिसली नाही म्हणून मी तुला शोधायला बाहेर आले. तू घरात नव्हतीस, मी बघितलं. तू घरात कुठंच नव्हतीस. आजी, तू परत विसरलीस ना? किती वेळा सांगितलंय तुला गोळ्या वेळच्या वेळी घेत जा म्हणून. तुला असं कधी काही आठवतं आणि कधी काही विसरतेस. माफ करा, माझ्या आजीला जरा ना पॅनिक अटॅक येत असतात मध्ये मध्ये आणि तिला भासही होतात. आमच्या घरी गुंड येऊन गेल्यापासून ना तिला असं वाटतं की मला गुंडानेच पळवून नेलंय आणि ती सगळ्यांनाच गुंड समजते. वय वय बघितलं की आता आम्ही, नाहीतर ही आमच्या देव माणसावर असल्या गाण्यावर कशाला करेल. नाही तुम्ही काय बी करा, पण आजीचा लवकरात लवकर इलाज करा म्हणजे कराच. हो हो, आम्ही तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊनच जाणार आहोत. डॉक्टर, सॉरी, आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला. नाही नाही सोनू, तू माफी नको मागू. उगाच मला लाजवू नको. असंही तुम्ही मला जे काही बोललं त्याचा राग नाही आला. तुम्ही माझ्या आईसारखे आहात. खबरदार, मला आई म्हणशील तर. तुझ्यासारख्या राक्षसाला जन्म देण्यापेक्षा वांजुटी राहीन मी. तू नालायक आहेस, नीच माणूस आहेस. हॅलो, बोल. डॉक्टर, आजी घरात खूप गोंधळ घालते आणि आईचे कान भरते तुमच्या विरोधात. माझ्या लग्नाचाही विषय काढते. मला खूप भीती वाटते. काय करायचं आपण? तुम्ही लवकर या, आपण पळून जाऊया. हो, तू शांत हो. सगळं करायचं आपण. कधी करायचं? आजीचं ऐकून आई माझ्यावर लक्ष ठेवायला लागलीये आणि तिने मला घरात कोंडून ठेवलं आणि माझं जबरदस्ती लग्न लावलं तर? सोनू, तू शांत हो. हे बघ, तुझी आई आता आजीच्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवणार. तू तिला पटवून दे ना. तिचे पॅनिक अटॅक वाढत चाललेत. तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची गरज आहे. तयार कर आईला. डॉक्टर, पण तुला माझ्याशी लग्न करायचं ना, पळून जायचं ना माझ्यासोबत.
मग तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवलंच पाहिजे. हा, आता तूच ठरव काय करायचंय. डॉक्टर, तुम्ही म्हणाल तसंच करेन मी. पण ठीक आहे, बाय. हा, मधु मॅडम बोला. डॉक्टर, आमच्या आईंना. काय झालं आईंना? मी त्यांना मेंटल असायलम मध्ये टाकलंय. मी असं काही करीन असा विचार मी स्वप्नातही केला नव्हता डॉक्टर. त्या खूप ओरडत होत्या. त्यांची अवस्था बघवत नव्हती. असं वाटतं आत्ता जावं आणि त्यांना घेऊन यावं. नाही, त्यांना परत आणू नका. त्यांना लवकर बरं करण्यासाठीच तुम्ही तिकडे पाठवलंय ना. त्या लवकरात लवकर बऱ्या होऊ आणि परत येऊ हीच आपण प्रार्थना करू. मी जे काही केले ते बरोबर केलंय ना. अगदी योग्य केलंय तुम्ही. त्यांची मानसिक स्थिती आपण बघितलीच आहे ना. त्यांना तिकडे हॉस्पिटलमध्ये पाठवण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच नव्हता आपल्याकडे. तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतला. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आईंचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीये. खूप एकटं वाटतंय डॉक्टर, खूप एकटं वाटतंय. कधी कधी आपल्या डोळ्यांना जे दिसतं ते सगळंच खरं नसतं सोनू. तू जे समजतेस तसं आमच्यात काहीच नाहीये ग. हो, मधु मॅडम खरं बोलताय. अगं त्या खूप खचल्या होत्या म्हणून मी त्यांना धीर देत होतो. जसा तू विचार करते तसं काहीही नाहीये. विश्वास ठेव बरं तू माझ्यावर. तुम्हाला काय वाटलं मी लहान आहे? पण तुम्ही मला काही कारण सांगलं माझा विश्वास बसेल. मला कोणाचं काय चाललंय ना बरोबर समजतं. तुम्ही मला फसवू नका आणि तू तर मुळीच फसवू नकोस. तू शेण खाल्लेस ना हे मान्य कर आता. बस सोनू, खूप बोललीस. हा, तुला कळतंय का तू काय बोलतेस? तुझ्या आईशी बोलतेस तू. मी तुझ्या बाबांची शपथ घेऊन सांगते का मी काहीच असं पाप केलेलं नाहीये. मी काहीच चुकीचं वागले नाहीये. अजून मी काय करू म्हणजे तुझा विश्वास बसेल माझ्यावर? डॉक्टर, तुम्ही जा आणि जमल्यास मला माफ करा. माझ्यामुळे तुमच्यावर नको ते आरोप झाले. नाही, असं काही नाही. अहो पण सोनू, मी बोलते तिच्याशी. माझ्यामुळे उगाच तुम्हाला त्रास नको. जा तुम्ही. बरं ठीक आहे, येतो मी. काळजी घ्या. सोनू, काय चाललंय तुमचं? हळदीत कोणी असं उठून जातं का? हळद अंगाला लावली की घराबाहेर जायचं नसते माहित नाही तुम्हाला? डिंपल, वाईज हळू बोल की. अगं डॉक्टर, अहो खरंच असं हळदीच्या अंगानं बाहेर पडायचं नसते. नवरदेवासाठी भ्या असते. मंगलताई साहेब, अहो ते कंगणे बाबांनी माझ्यावर खूप महत्वाची जबाबदारी सोपवली होती आणि ती टाळण्यासारखी नव्हती म्हणून मला बाहेर जावं लागलं. पण तुम्ही काहीही काळजी करू नका. कंगणे बाबांचा माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे. मला काही होणार नाही. वय, तुमच्या कंगनी बाबांना आत्ताच बरी तुमच्यावर जबाबदारी सोपवली. हो अगं काय बडबडतीस तू? डॉक्टर, तिचा राग मानू नका. तुमची होणारी बायको आहे ना, काळजी पोटी बोलली तुमच्या. चुंकू चुकू. डिंपल मॅडम, नवरीचा मेकअप असाच असतो आणि तुम्ही सगळ्यांपेक्षा भारी दिसलं पाहिजे का नाही? म्हणजे माझ्यापेक्षा पण भारी. चुंकू चुकू म्हणूनच एवढा वेळ लागतो. डिंपल, झालं का आवरून? किती वेळ लावती आज? अगं डिंपे, आपल्याला पिक्चरच्या शूटिंगला नाही जायचं. तिथं मांडवात लग्नासाठी जायचंय. आवरा लवकर. हा झालंय, थोडा वेळ लागल. अगं मेकअप करती का मेकअप मध्ये बुचकळून काढती तिला? लगीन झालं ना तिचं की मग उरला सुरला मेकअप चांगला थाप तिच्या तोंडावर. आता आवर. डिंपल, हे बघ बया, तुला लगीन धार्जिन नाही. आधीच तुझं 2दा लगीन मोडलंय. हे बघ आता या लग्नात ना कुठली बी अडचण येऊ देऊ नकोस. हा, मुहूर्त चुकू नको. येळेवर लवकर तयार हो बया. मम्मी, तू का काळजी करतेस? हे लग्न व्यवस्थित पार पडणार आहे बघ. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको. तुझा मी आलीस. ये लवकर. सोनू,
आहे? का सारखा सारखा आवाज येतेस मला? मी ओ म्हणत नाही याचा अर्थ कळत नाही का तुला? मला नाही बोलायचंय तुझ्याशी आणि तुझं तोंडी बघायचं नाहीये मला. ठीक आहे, नको बोलूस माझ्याशी, नको बघूस माझं तोंड, पण आवर पटकन, आपल्याला जायचंय ना डॉक्टरांच्या लग्नाला. वा, हे तुला ना छान जमतं. त्यांच्याच मिठीत राहायचं आणि त्यांच्याच लग्नाला जायचं. सोनू, तू मर्यादा ओलांडतेस हा? वाद नको म्हणून मी गप्प बसतेचा गैरफायदा घेऊ नकोस. तुझी इच्छा आहे ना मी लग्नाला नाही जावं अशी? ठीक आहे, नाही जात मी लग्नाला. बस झालं समाधान? नाही झालं आणि कधीच होणार नाही. तू डॉक्टरनं मारलेली मिठी ना मला सारखी आठवत राहते आणि मला ती आठवली ना की खूप राग येतो. तू आई आहेस ना याची लाज वाटते मला. तू कुठं आहे? कुठं आहे तू? आहे हा घरी तूप आहे का ग? हाय की, मस्त आहे. बर बर. योग्या तुझ्या घरी जाऊन तूप घेऊन ये. अरे आमच्या घरात लोक आहे ना, तिकडे कोण नाही घरी, तर म्हणले. सुपाऱ्या कुठं आहेत? सुपाऱ्या कुठे? कुठे सुपाऱ्या? अरे मला काय विचारतो, टपरीवरून घेऊन ये. खायची पानं. इंच्या खायची पानं पण नाहीत. हा तेवढंच राहिले. इंच्या येताना खायची पानं पण घेऊन ये. हो हो. तांदूळ कुठं आहे? तांदूळ तुम्हाला लागणार होतं होय? मी तिकडे भात बनवाय दिलाय. झाला असेल की आता. आणू का? भात वेगळ्या कार्यासाठी लागतो, इथं तांदूळच लागतो. सगळं साहित्य आणलंय म्हटलंय तुम्ही, कुठं तयारी केली काय? हो गुरुजी, आवाज कुणावर तोडता तुम्ही? हा, तुम्हाला 10 वेळा मी फोन केलाय कुठं आहे म्हणून. 10 तास लावले तुम्ही यायला. आम्हाला काय 10-12 लग्नाचा अनुभव आहे? नाही नाही नाही, तुम्हाला जे काय पाहिजे का नाही आत्ताच सांगा. 0 मिनिटात घेऊन येतो म्हणजे घेऊनच येतो. या गाप फुकीताच. नको आता काही. नवरा नवरी फक्त वेळेवर आणा, मुहूर्त टाळायला नको. बर. प्लीज अर्जंट फोन उचल. मला तुझा आवाज ऐकायचा आहे. फोन का करत नाहीये ही? मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. तुम्ही विश्वास तोडलात माझा. आणि तुला हे कोणी सांगितलंय? मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं काल. तुम्ही काय करत होतात माझ्या आईसोबत? सोनू, मला एक सांग. एखादा माणूस खूप खचला असेल, खूप एकटं वाटत असेल, त्याला प्रचंड हातबल झाला असेल, तर अशा वेळी त्याने काय करावं वाटतं? एखाद्याच्या मिठीत शिरून रडावं असं वाटतं. एक्झॅक्टली. तुझ्या आईची पण सेम अवस्था झाली. आजीला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवल्यापासून तिची अवस्था अशीच आहे. अगं, ती खूप अस्वस्थ होती. तिला आधार देण्यासाठी मी आलो, धीर देण्यासाठी मी आलो. आणि तिला अशा अवस्थेमध्ये दुखावणं मला बरोबर नाही वाटलं सोनू. तरीही तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर मग मी समजून जाईल. हळद कुंकू लावून घ्या. नवऱ्या मुलाला अंगठी घाला.
आता तुम्ही नवरी मुलीला अंगठी घाला. इकडे बघा. ही इथं काय करते? हिने इमोशनल होऊन काही तमाशा केला, इतरांना काही सांगितलं तर माझं काही खरं नाही. डॉक्टर, अंगठी. चला, साखरपुड्याचा विधी संपन्न झालेला आहे. आता लग्नाची तयारी करूया. कर आत्महत्या. अगं याचाही तुझा जगून काय उपयोग नाही. मी नाही मारणार अशी. मी ना तुझा चेहरा जगासमोर आणणार आहे. पोलिसात पाठवणार मी तुला. आईचा गैरफायदा नाही घेऊ देणार मी तुला गाडी फोडायला. तू लहान आहेस अजून. भल्या भल्यांचा प्रयत्न करून झाला आहे मला जेलमध्ये पाठवण्यासाठी, पण कोणाला शक्य झालं नाही ते. तू तरी काय प्रयत्न करणार आहेस वेगळा? मगाशी मी काय सांगितलं हे विसरलीच वाटतं तू. माझ्या हाती एकदा शिकार आली ना, एवढ्या सहजासहजी अजिबात पुढत नाही तिला. सुरुवातीला थोडासा त्रास होईल, नंतर काही जाणवणार सुद्धा नाही. डॉक्टर, हो डॉक्टर, अरे या की लवकर खाली. हो बजा, मी आलोच. खाली जा. देवा, कुठलंच विघ्न न येतं माझ्या लेकीचं लगीन पार पडू दे. सर्वांना अक्षता मिळाल्या. लग्नाला सुरुवात करायची. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं चिंतामणी थेऊरं लेण्याद्री मुरुडं विनायकमहं चिंतामणी थेऊरं शुभमंगल सावधान. नवरी मुलीला मंगळसूत्र घाला.